कायद्याचे पालन करा। पोलीस रूट मार्च नागरिकांना हे दाखवतो की कायदा आणि सुव्यवस्थेचा अंमल काटेकोरपणे होणार आहे। नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे स्पष्टपणे सांगितले जाते। सुरक्षिततेचा संदेश। रूट मार्चमधून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सज्ज आहेत हे दाखवले जाते। शांतता आणि सलोखा राखा। गणेशोत्सव हा सर्व समुदायांनी एकत्र येऊन साजरा करणारा सण आहे। रूट मार्चमधून सामंजस्य, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला जातो। गुन्हेगारी प्रवृत्तींना इशारा। गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला जातो की कोणताही अनुशासनबाह्य प्रकार खपवून घेतला जाणार नाही। पोलीस नागरिक सहकार्याचा संदेश। पोलीस आणि नागरिकांनी एकत्र येऊन उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। आपत्ती व्यवस्थापनाची तयारी। आपत्कालीन परिस्थितीत पोलीस तत्पर आहेत असा विश्वास जनतेला दिला जातो। प्रतिनिधी संतोष कांबळे, खर्डी। गणेश उत्सवाच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे, तुंगत, रोपळे, देगाव, खर्डी, काशेगाव या भागातून पोलीस दलाचा रूट मार्च दुपारपासून सुरू आहे। सर्व भागामध्ये कमांडो फोर्स, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार असे सर्वजण मिळून रोपळे, तुंगत, देगाव, सुस्ते, खर्डी, काशेगाव या गावातून रूट मार्च करण्यात आलेला आहे आणि सर्वत्र बंदोबस्तच्या बाबतीमध्ये गावकऱ्यांना योग्य ते सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। डॉल्बी मुक्तीचा जो पंढरपूर तालुक्यातून नागरिकांचा सूर आहे त्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? आवाजाची मर्यादा या बाबतीमध्ये पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने परवा घेण्यात आलेल्या मीटिंगमध्ये माननीय ASP साहेब श्री दगडे साहेब यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे कारवाई होणार आहे। अवैध व्यवसाय चालू आहेत गावोगावी अनेक ठिकाणी असं नागरिकांचं मत आहे, याच्यावर काय कारवाई झाली का किंवा होणार आहे का? अवैध व्यवसायावरती कारवाई करण्याकरती आपल्या पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे 4 पथकं नेमण्यात आलेले आहेत। प्रभावीपणे कारवाई चालू आहे। मंडळांच्या बरोबर तुम्ही चर्चा केलेली आहेत का? सालाबादप्रमाणे तुम्ही मिटिंगा वगैरे समन्वय साधलेला आहे का? सध्या मिटिंग घ्यायचं काम चालू आहे। जी मुख्य मीटिंग होती ती पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला पार पडलेली आहे। गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांना व गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांना तुम्ही काय आवाहन कराल? सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही आवाहन करतो की पारंपरिक वाद्याचा वापर करावा, DJ, डॉल्बी या वाद्याचा वापर करू नये आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करावा असं मी आवाहन करतो।